नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। लघु उद्योग भरतीमुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कंपन्यांना जीवनदान। आजारी असलेल्या कारखान्याचे अनोखे चिकित्सालय। 1 ते 1.5 वर्षात सुमारे 20 लघु उद्योजकांची पुन्हा भरारी, पुनर्जीवित करून कारखाने पुन्हा चालना। लघु उद्योग भारतीच्या उद्योजकीय चिकित्सालयामुळे विविध प्रकारच्या संकटात सापडलेल्या अनेक कंपन्यांना जीवनदान मिळाल्याचं समोर आलंय। त्यामुळे संकटात सापडलेल्या कंपन्या पूर्ववत होत व्यवसायाला लागल्याचे देखील समोर आले आहे। उद्योग व्यवसायाला चालना देणाऱ्या या संस्थेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे। भारतातील पहिली ही संस्था आहे ज्यात अधोगतीमध्ये आलेल्या कारखान्यांना जीवनदान दिलं जाते। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कुठलेही शुल्क वापरले जात नाही। निशुल्कपणे ही सेवा देण्याचं काम ही संस्था करत आहे। 121वीत वर्धमान सिंघवी अध्यक्ष लघु भारती चिकित्सालय। विविध प्रकारच्या संकटात सापडून डबघाईला गेलेल्या धुळ्यातील सुमारे 15 ते 20 कंपन्यांना लघु उद्योग भारतीच्या उद्योजकीय चिकित्सालयामुळे जीवनदान मिळाले आहे। अगदी बंद पडण्याच्या अवस्थेत असलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाल्याने या कंपन्यांचा व्यवसाय पुन्हा वाढण्यास मदत झाली आहे। धुळ्यातील लघु उद्योग भारती उद्योजकीय चिकित्सालयात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या 15 सदस्य काम करत असल्याचे समोर आले आहे। विविध प्रकारच्या शासकीय, प्रशासकीय तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कंपन्यांना या संस्थेच्या मदतीमुळे मालकांसह हजारो कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ टळली। त्यामुळे लघु उद्योगाला या निमित्ताने पुन्हा एकदा भरारी मिळाली आहे। शासनाच्या नियमांना कंटाळून अनेक लघु उद्योग व्यावसायिक डबघाईला आले होते। जिल्हा उद्योग पासून ते शासनाच्या विविध स्तरातील समस्या सोडवून लघु उद्योजकांना पुन्हा भरारी देण्यासाठी या लघु उद्योग भारतीच्या उद्योजकीय चिकित्सालयाने गेल्या 1 ते 1.5 वर्षात सुमारे 20 कंपन्यांना विविध प्रकारच्या मदत मिळवून दिल्याने कंपन्यांना जीवनदान मिळाले आहे। आमचं जे संघटन आहे लघु उद्योग भारती, लघु उद्योजकांसाठी कार्य करणारी राष्ट्रव्यापी संघटना म्हणून लघु उद्योग भारतीकडे बघितलं जातं। त्याचं हे धुळे युनिट आहे। धुळे युनिटमध्ये एक अभिनव संकल्पना चालू केली आम्ही 2023 पासून, उद्योजकीय चिकित्सालय। याच्या माध्यमातून ही भारतातली पहिली उद्योजकीय चिकित्सालय कन्सेप्ट आहे असं आमचा समज आहे। आणि याच्या माध्यमातून उद्योजकांना येणाऱ्या कुठल्याही अडचणी असतील, शासकीय विभागांशी असो, रॉ मटेरियलसाठी असो, टेक्नॉलॉजीसाठी असो, फायनान्ससाठी असो, कुठल्याही, आमच्याकडे 15 लोकांचं एक पॅनल आहे तज्ज्ञ लोकांचं, ते त्या विषयात तज्ज्ञ आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही उद्योजकांना ज्या काही अडचणी येतात त्यांना काही मार्गदर्शन करायचं असलं ते मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या अडीअडचणी समस्या दूर करण्याचं कार्य करतो। याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अनेक उद्योजकांना मदत केलेली आहे। 15-20 उद्योजकांना तर अक्षरशः याचा खूप लाभ झालेला आहे, जेणेकरून ते बंद पडण्याच्या तयारीत असताना आम्ही त्यांना मदत केलेली आहे। तर लघु उद्योग भारतीचं हे काम उद्योजकीय चिकित्सालयाच्या माध्यमातून 2 वर्षापासून चालू आहे आणि हे असंही निरंतर पुढे चालत राहील। आणि याची प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यांमध्ये, इतर राज्यांमध्ये सुद्धा उद्योजकीय चिकित्सालय ही कन्सेप्ट चालू करून, जसं एखादा माणूस आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्याला औषध उपचार करतो आणि मग तो बरा होतो, तसा उद्योग आजारी पडून लाखो लोकांचं, कर्मचाऱ्यांचं, मजुरांचं त्यांच्यावर जे अवलंबून राहतात ते बाहेर रोडावर नाही यायला पाहिजे। याच्यासाठी उद्योग आजारी पडता कामा नये आणि उद्योगाची भरभराट व्हायला पाहिजे। यासाठी उद्योगाला येणाऱ्या कुठल्याही अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी उद्योजकीय चिकित्सालयाच्या माध्यमातून लघु उद्योग भारती कार्य करत आहे, केले जाते। शासनाचे जे धोरणं आहेत आणि शासनाचे जे जसं काही जिल्हा उद्योग मित्र आहे, ऊर्जा मित्र एक आहे, अशा ज्या जिल्हा उद्योग सुरक्षा समितीची जी बैठक आहे, अशा ज्या लावून दिलेल्या आहेत शासनाने, त्यांचे इम्प्लिमेंट वेळोवेळी करून घेणं, त्यांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांशी, कुठलाही शासकीय अधिकारी असो, त्यांच्याशी सुसंवाद करून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही उद्योजकांच्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतो। याच्यासाठी जे पण गव्हर्नमेंट विभाग आहे त्यांना आम्ही सोबतीने घेतो आणि त्यांच्या माध्यमातून उद्योजकांना येणाऱ्या कुठल्याही समस्या दूर करण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी आम्ही। मैं कैलाश शंकर अग्रवाल, मैनेजिंग डायरेक्टर, ओमश्री एग्रोटिक्स प्राइवेट लिमिटेड। मैं खुद ही लघु उद्योजक से ये स्टेप पर आया हूँ। 40 साल का मेरा एक्सपीरियंस है। जो नए उद्योजक जिनके पास परिवार का उद्योजक इंडस्ट्री का बैकग्राउंड नहीं है, वो पढ़ाई करके नए उद्योजक बनते हैं, तो शुरू के 2-3 सालों में उनको गवर्नमेंट के अनेक डिपार्टमेंट से, बैंक के अनेक डिपार्टमेंट से प्रोसेस कंप्लाइंसेस करने में उनकी इतनी एनर्जी जाती है कि वो व्यापार में कम टाइम देते जाते। जब गवर्नमेंट ऑफिसर्स का, बैंकों का और अस्तित्व में जो उद्योजक है उनसे स्पर्धा करते करते वो काफ़ी मुश्किलों में आ जाता और उसके बाद में वो यूनिट ठीक होने को जाता। इनको सपोर्ट करने के लिए
लघु उद्योग भारती इनके साथ खड़ी होती है। बैंकों का प्रॉब्लम हुआ, वहाँ उनके साथ जाके खड़ी होती। अनेक गवर्नमेंट के डिपार्टमेंट है, इंडस्ट्रियल डिपार्टमेंट्स है, वहाँ इनको परेशानी आती है, वहाँ उनके साथ जाके उनके सोल्यूशन निकालती है। उसी तरह इलेक्ट्रिसिटी का सप्लाई, बीच में इंडिया मेडिसिन इंडस्ट्रियल में ऐसा था कि दिन में 10-10 बार इलेक्ट्रिसिटी की ट्रिपिंग आती थी। मशीनरी लेटेस्ट होने के बाबत में बार बार वो ट्रिपिंग एक्सेप्ट नहीं कर पाती थी। प्रोडक्शन का लॉस होता था, क्वालिटी सही नहीं बैठती थी और उनके माल के रिजेक्शन होने से लॉसेस बहुत आते थे। वो अकेला जब डिपार्टमेंट के पास जाता था उसकी कोई सुनवाई नहीं होती थी। लघु उद्योग भारतीयों ने ऐसे सभी इंडस्ट्री के साथ में जाके इनके वरिष्ठ अधिकारियों से मिलके, शासन के आमदार एमपीज इनको मिलके ये समस्या बताई और ये समस्या आज दूर हो चुकी है। इसी तरह किसी भी गवर्नमेंट डिपार्टमेंट, शासकीय डिपार्टमेंट में उनके साथ खड़े होके ऐसे उद्योग के साथ में उनके गॉडफादर बनके इनको नया जीवन देती है। साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.